पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. मागील काही वर्षांपासून सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरविणाऱ्या कोयता गँगने आपली दहशत कायम असल्याचं दाखवून दिलंय. रविवारी रात्री पुणे शहराच्या कोंढवा परिसरात या टोळीने एका तरुणावर अत्यंत क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला. या धक्कादायक घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलंय. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. कोंढवा परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला असताना अचानक 3 ते 4 अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले. त्या टोळक्याच्या हातात धारदार आणि चमकणारे कोयते होते. काही समजण्याच्या आतच या हल्लेखोरांनी दुचाकीवर बसलेल्या तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण आणि अनपेक्षित होता की संबंधित तरुणाला स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. हल्ला केल्यानंतर हे आरोपी तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी हातात घेतलेले कोयते हवेत फिरवून मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केला. परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून ते आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या भीषण हल्ल्यात संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असून तो गंभीररित्या जखमी झालाय. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी तरुणाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगने अक्षरशः उच्छाद मांडलाय. सामान्य नागरिक, किरकोळ व्यापारी आणि तरुणांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. पुणे पोलिसांनी या दहशतीचा बिमोड करण्यासाठी यापूर्वी अनेक गुन्हेगारी टोळक्यांना मोक्कांतर्गत कडक कारवाई केली आहे. तसेच वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्नही केले आहेत. मात्र पोलिसांच्या या सर्व कारवायांनंतरही कोयता गँगचा पूर्णपणे बिमोड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. वारंवार घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सामान्य पुणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनाच्या वचकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून त्या आधारे हल्ला करणाऱ्या 3 ते 4 संशयित आरोपींची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर बेड्यात ठोकल्या जातील असे आश्वासन पोलिसांनी दिले असले तरी सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमधील सुरक्षिततेची भावना कमी होत चालली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.